टॉप 10 कुठले IMP क्वेश्चन आहेत? युनिट 1 मध्ये कार्बन डायऑक्साईड लेझरचं जे कन्स्ट्रक्शन वर्किंग आहे हा. आणि त्यानंतर मेकॅनिक्स मधल्या सर्व टर्म्स ज्या आहेत ते छोटे छोटे आहेत, परंतु 6 मार्काचा क्वेश्चन त्यावर येऊ शकतो. हा. त्यानंतर युनिट 1 मध्येच ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशनचे ऍडव्हान्टेजेस आणि कन्स्ट्रक्शन वर्किंग प्रॉब्लेम हा आपण आधी सांगितलं त्याप्रमाणे 3 मार्काला तो येईलच. ओके दुसऱ्या युनिट मध्ये थिन फिल्मचं डेरिव्हेशन आहे, सर, डबल निश्चित. रिफ्रॅक्शन आणि हायजेन्स थिअरी पण त्याच्यामध्ये ओके आहे, तो पण प्रश्न त्या ठिकाणी महत्वाचा आहे. आपण पुढच्या तिसऱ्या युनिट मध्ये जे ऑप्टिक्स इंटरफरन्स पोलरायझेशन, दुसऱ्या युनिट मध्ये क्वांटम मेकॅनिक्स आहे का त्याच्यामध्ये श्रोडिंगर इंडिपेंडंट इक्वेशन, पार्टिकल इन रिजिड बॉक्स आहे. डी ब्रॉग्ली हायपोथेसिस करायला आपण विसरू नये, कारण त्याच्यावरच आपण 6 मार्काचे 3 ते 4 क्वेश्चन डिझाईन करू शकतो. युनिट नंबर 4 मध्ये सेमीकंडक्टर आहे, त्याच्यामध्ये हॉल इफेक्ट महत्वाचा आहे, क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड महत्वाचं आहे, इंट्रिन्सिक एक डेरिव्हेशन आहे फर्मी लेवलचा, आणि त्यानंतर जो अल्ट्रासोनिकचा पार्ट आहे त्याच्यामध्ये 2च क्वेश्चन महत्वाचे आहे, प्रोडक्शन ऑफ अल्ट्रासोनिक आणि त्याची जी प्लॉट डिटेक्शन किंवा ऍप्लिकेशन आपण ज्याला म्हणतो अल्ट्रासोनिक, तर हे सर्वसाधारण सर्व क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत. आपण ऑलरेडी लास्ट युनिट डिस्कस केलं होतं, त्याच्यामध्ये झिरो इलेक्ट्रिक रेजिस्टन्स, मेसनर इफेक्ट आणि प्रॉपर्टीज ऑफ नॅनो पार्टिकल. येस, डन.